राया मला तुझ्याशी बोलायचंय. चल. थांब कृष्णा, तुझी हीच इच्छा आहे ना की मी दुसरं लग्न करावं? ठीक आहे, माझा निर्णय झालाय. मी तयार आहे दुसरं लग्न करायला. मी तयार आहे दुसरं लग्न करायला. आई, भुयाजी, लवकर बाहेर या. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. राया, त्याआधी माझं काहीतरी ऐकून घेणार. कृष्णा, तुला जी बोलायचं होतं ती तुझं बोलून झालं. आता मला बोलू दे. तू तुझा निर्णय कळवला होतास, आता वेळ आहे माझा निर्णय कळवायची. आजी, आई, राया, लवकर बाहेर या. अरे काय झालं? का मारतोयस? मला तुम्हाला सगळ्यांना माझा निर्णय कळवायचा आहे. आता यो दुसऱ्या लग्नाला नाही म्हणणं म्हणजे झालं. मला कृष्णाची अट मान्य आहे. मी तयार आहे दुसरं लग्न करायला. काय ही काय बोलतोस राया? तिच्याकडनं चूक झाली असेल, पण ती चूक सुधारायच्या ऐवजी तू आणखी मोठी चूक करायला निघालास होय? होय, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करतो तिचीच इच्छा आहे की मी दुसरं लग्न करावं. तर मग मी तिची इच्छा का मोडे? माझ्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागा. वय, तू काळजीच करू नकस बघ. आता लागतोस तयारीला. आणि तू एवढ्या आनंदाची बातमी दिल्यास म्हणलं समद्यांचं तोंड बी गोड करती. थांब, मी काहीतरी गोड घेऊन येते. राया, माझे आई, रागाने यो निर्णय. आजी, माझा निर्णय झालाय. आता काय बी झालं तरी ह्यो बदलणार नाही. आणि ह्यावर मला परत चर्चा नको. मला माहित आहे माझ्या निर्णयाचं तुला वाईट वाटत असेल, पण मी तरी काय करणार? माझ्या आईनं माझ्या बायकोनं माझ्या पुढे एकच पर्याय ठेवलाय. आता त्यांना जसं वाटतंय तसंच होईल. धर राया, घे. हे घ्या. कसली साखर वाटते ही? काही आनंदाची बातमी आहे का? अगं, निस्ती आनंदाची नाही, लई मोठी आनंदाची बातमी आहे. धर धर. राया दुसऱ्या लग्नासाठी तयार झालाय. जाऊई बाप्पा, तुम्ही असं कसं करू शकताय? हा, तुम्ही दुसरं लग्न कसं करू शकताय? कृष्णाचीच इच्छा होती की मी दुसरं लग्न करावं. आणि तुम्हाला तर माहितीये, मी तिचं मन नाही मोडू शकत. कृष्णे, मला बोलायचं तुझ्याशी. तू चल खोलीत. अरे, मी तुम्हाला सांगत होती लवकर चला, पुरीला समजवा, नाही तर काहीतरी अनर्थ होईल. बघितलं हिने काय करून बसली. तू चल, चल आधी. तू किती बी प्रयत्न कर असे, पण आता त्याचा काय बी उपयोग होणार नाही. त्या गुलीनं आता असा काही डाव टाकलाय का नाही, ज्यातनं आता माघार नाही. काय बी झालं तरी रायाचं दुसरं लगीन आता होणारच. चल माझ्या संगत. अगं, ऐक तरी माझं. कृष्णे, अगं हे समजा का करतेस तू? हा, काय चालवलंस काय तू? अगं, लगीन म्हणजे काय खेळ वाटला का तुला? राया नवरा आहे तुझा, त्यांचा संसार करतेस तू. तो असा दुसऱ्या पोरी बरोबर वाटून घेऊ शकणार आहेस? ती येणारी पोरगी तुझ्या प्रत्येक गोष्टीवर, रायांवर हक्क गाजवल, ती सहन होणार आहे तुला? अगं, का सत्यानाश करायला निघालाय स्वतःच्या संसाराचा?
कृष्णे ऐक आमचं असं नको करू. थांबव दाखल्या मालकासने. अगं त्यांचा तुझ्यावर लय जीव आहे ग. केवळ तुझ्या हट्टीपणामुळे तू दुसरं लग्न करायचं आल्या. थांबव त्यासनी. तुला जर त्याची खरंच काळजी असेल ना तर तू त्याला दुसऱ्या लग्नाला तयार करशील. राया दुसऱ्या लग्नाला तयार झाल्यात ही ऐकल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. अगं उद्या त्या नवीन येणाऱ्या पोरीनं तुला घरातनं बाहेर काढलं तर अख्खं आयुष्य रायांशिवाय कसं काढणार आहेस? जगू शकशील त्यांच्याशिवाय? मी जातो. मी बोलतो त्यासनी. हे दुसरं लग्न आम्हाला काय मान्य नाही म्हणून. हे सगळं थांबवा. मी आलोच असे. ए थांब मामा, तुला माझी शपथ आहे हा. तुम्हाला काय वाटतं मी हा निर्णय लई आनंदात घेतला असेल का? तुम्ही बघताय ना माझी ही अवस्था. मी या अवस्थेत रायाची बायको म्हणून, या घरची सून म्हणून मानानं लोकांसमोर जाऊ शकते का? तुम्हीच सांगा मला. माझ्यामुळे रायावर लोक हसतात, त्याला मागणं बोलतात, म्हणतात बायकोचा गुलाम हाय, गडी हाय. मला नाही सहन होत र मामा. पण त्यांचं तरी काय चुकतंय ना? ही रायाला गुलामच बनवून ठेवलाय. मला नाही वाटत मी या अशा अवस्थेमध्ये सुखाचा संसार करू शकेन त्याच्यासोबत. आणि जर सुखाचा संसार होणारच नसेल तर तू मोडलेला वाईट का नाहीये? विष्णे, अगं तू लोकांचा विचार कशापे करतेस? हा, रायांचा विचार कर. अगं मला सांग, जेव्हा आपण एखाद्या माणसाची काळजी घेतो, त्याची सेवा करतो, तेव्हा आपण काही त्याच्या हाताखालचा गडी असतो का? लोकांना काय बोलायला काही ना काहीतरी निमित्तच हवं असतंय. अगं प्रश्न ह्यो आहे की आपण त्या नात्याकडे कसं बघतो. अगं राया तुझ्यावर प्रेम करतात, तुझी काळजी घेतात, त्याचा तुला अभिमान वाटायला पाहिजे कृष्णे. ऐक माझं, जाऊन सांग त्यासनी येऊ निर्णय बदलायला. माझा निर्णय बदलणार नाही मामी. तुम्ही नका उगाच तिच्यावर जबरदस्ती करू. तिनं माझा विचार करूनच मला दुसरं लग्न करायला भाग पाडले. आणि माझ्या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयामुळे ती जर या घरात थांबत असेल तर मला यो निर्णय मान्य. आपण दाखलं मालक तुमचा संसार. मामा, आता ह्यावर चर्चा करून काय बी उपयोग नाही. आता या घरात कृष्ण जसं सांगल तसंच घडत. तिची जी इच्छा असेल तीच होईल. मी कारखान्यात जाऊन येतो. रंजे 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 बघ, तुला मी म्हणलं होतं का नाही, राया ह्या लग्नाला तयार होणार म्हणजे होणार. खरंय तुझं, सगळं तुझ्यामुळे झालंय. रायाने हुकार दिलाय, मला लई आनंद झालाय. आता लगेच एक चांगली मुलगी शोधायला लागूया, जी आपल्या शब्दाबाहेर पण जाणार नाही आणि माझ्या रायाला पण सांभाळेल. तिला रायाला नाही तर माझी मर्जी सांभाळावी लागेल. आणि जी माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही अशीच पोरगी शोधून आणते का नाही बघच तू. म्हणजे ती पोरगी घरात आणि तुम्ही जाते बाहेर. लई मज्जा येणार आहे. मज्जा? कसली मज्जा? अगं आता जी पोरगी सून म्हणून ह्या घरात येईल का नाही ती समद आपलंच ऐकल, म्हणून म्हणलं आपली मज्जा आहे. रंजे तुला सांगू का, अगं अख्खं विवाह मंडळ काढू शकल एवढं फोटो आहे ती माझ्याकडं. थांब तुला दावती. ही बघ. नाही नाही मग ही पण नाही. ही पास पडेल तुला. नाही, ही रायाला नाही शोभणार. मग ही बघ. ही बरी आहे पण विधात्यांची सून म्हणून नाही शोभणार. हाय ती आपल्याकडे अजून लई फोटो आहे ती.
तू टेन्शनच घेऊ नकस बघ. आ, हा. ही बघ. हा ही चांगली आहे, हिचा नंबर घे. होय. भाऊसाहेबांचा फोन. हॅलो, अहो मी तुम्हालाच फोन करणार होते. राया तयार झालाय. तयार झालाय? कशासाठी तयार झालाय? नाही काही नाही. तुम्ही कधी येताय? किती दिवस लागतील? हा, तेच सांगायला फोन केला होता. आम्हाला यायला अजून 2-3 दिवस लागतील. काम झालं नाहीये आमचं. चालेल, सावकाश या, काही घाई नाहीये. काळजी घ्या. काय म्हणलं ग भाऊसाहेब? अजून 2-3 दिवस लागतील यायला. अगं परत झालं की मग तेवढ्यात आपण पोरगी पास करून घेऊ. अगं पण हे आल्यावर काय सांगायचं यासनी? अगं रंजे, आपण कशाला काय सांगायचंय? जे काय सांगायचंय ती कृष्णे सांगेल की. आपण कुठं रायाच्या मागं लागलोय लग्नासाठी? कृष्णेनेच अट घातली त्याला दुसरं लगीन कर म्हणून. त्याच्यामुळं आपला ह्या समजाशी काय बी संबंध नाही. येतंय का तुझ्या लक्षात रंजे? अगं हो की, हे लक्षातच आलं नाही माझ्या. आता आलं नव्हता? मग जाऊ दे तिकडं. जे काय आहे ती समज कृष्णे ढकलून मोकळं होयाचं. काय सांगायचं ती सांगेल. आपल्याला काय करायचंय? आपण रायाच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागू. चल लवकर. तुम्ही बघताय ना माझी ही अवस्था. मी या अवस्थेत रायाची बायको म्हणून, या घरची सून म्हणून मानानं लोकांसमोर जाऊ शकते का? तुम्हीच सांगा मला. माझ्यामुळे रायावर लोक हसतात, त्याला मागणं बोलते, ती म्हणतात बायकोचा गुलाम हाय, गडी हाय. मला नाही वाटत मी या अशा अवस्थेमध्ये सुखाचा संसार करू शकेन त्याच्यासोबत. आणि जर सुखाचा संसार होणारच नसेल तर तू मोडलेलं वाईट का नाहीये? अनिल, बाकीचे कुठे? सगळ्यांना सांगितलं होतं. बोलून घेऊ का? बोल. बनकर, ओ बाल दादा, विशाल, ए आकाश, मिलन. हा आलो. हे यार जामदार सर कुठे आहेत? अहो ते असतील का ऑफिस मध्ये? ओ जामदार सर. राय दादा आले बघा सगळे. काल मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की एक महत्वाचं काम आहे, आणि त्याच महत्वाच्या कामासाठी मला तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. अहो छोट मालक, तुम्ही फक्त बोला. तुमचा शब्द पडस्तोवर काम झालेलं असेल बघा. आता मी जी सांगतोय ती एकदम ध्यान देऊ नका, आणि मला या कामात कसला बी हलगर्जीपणा आणि कसलीच चूक चालणार नाही. तर विषय असा आहे, सगळ्यांना समजले? छोट मालक, हे समजलं बघा, पण हे काम लय डेंजर आहे. अहो पण ही तुमच्या जीवावर बी येताची शक्यता लय आहे, आणि काम पूर्ण व्हायची शक्यता पण लय कमी आहे बघा. जिनं मला माझा गेलेला स्वाभिमान मिळवून दिलाय, तिचा आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी माझा जीव गेला तरी चालत. जिला जीव लावलाय तिच्यासाठी जीव देताना मागं पुढे बघायचं नाही. आता काय बी झालं तर कृष्णाचा गेलेला आत्मविश्वास आपल्याला परत आणायचा आहे. जामदार सर, कृष्णाला फोन लावा आणि तिला सांगा की कारखान्यावर अर्जंट काम आहे, तिला इकडे बोलवून घ्या. लगेच राय दादा, पण हे तुमच्या जीवावर. सांगितलं ना, माझी काळजी करू नका, पटकन कामाला लागा. जा. ए चला रे सगळे, लागा कामाला. कृष्णा, मी तुझ्या इतकाच हट्टी आहे, एवढ्या सहजासहजी हार नाही मानणार. हुयाजी, हुयाजी अहो, बघा की दोघ जण काय करायला निघाले ती. तुम्ही मोठे आहात, तुम्ही तरी आडवा की असणे. त्यांचं कान पिळा, त्यांना चांगली समज द्या. दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे तरी बी असं वागतायत. आशे
मी त्यांना समजवलं नसेल का ग? पण त्यांनी दोघांनी ठरवलंच आहे की कोणाचं ऐकायचंच नाही. ऐकत नाही असं म्हणू नका फुईआजी. मला आजीचं प्रेम कधीच मिळालं नाही आणि ते तुम्ही दिलंय मला. मी कायम ऐकीन तुमचं, पण ह्या बाबतीत मी हतबल आहे आणि तुम्ही कुणीच त्रास करून घेऊ नका. आणि तुला त्रास होतोय त्याचं काय? तर सगळ्या त्रासाची सवय झाली आहे मला. माझं आयुष्य कधी आनंदात गेलंय का? ह्यो बी त्रास सांभाळून घे. बघा पूयाजी कसं बोलते. त्रास होणारे माहित असून बी माघार घ्यायची नाही असली. प्रत्येक गोष्टीच्या माग काहीतरी कारण असतं. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं आपणच आपल्या मनाला सांगायचं. आता राया दुसरं लगीन करणार आहेत, यात काय चांगलं होणार आहे? हा बोलाच आमदार सर. अगं कारखान्यात काही फाईल तयार करायच्या आहेत, तर त्यातली काही कागदपत्र सापडत नाहीत आणि त्या अर्जंट हातावेगळ्या करायच्यात. मला तुला अर्जंट कारखान्यात यावं लागेल. हा आलेच. मला जरा अर्जंट कारखान्यात जावं लागेल. बाकीची जी कामं राहिली ती पूर्ण करायची आहेत. आणि तुम्ही अजिबात माझी काळजी करत बसू नका. माझ्यावर जरा विश्वास ठेवा. समजा चांगलं होईल. मी आलेच पर्स घेऊन. राया सर, लय मोठी रिस्क घेताय तुम्ही. जामदार सर, प्रेमात रिस्क घ्यावीच लागते. आणि त्यात जर लग्नाच्या बायकोच्या स्वाभिमानाचा प्रश्न असेल आणि त्यासाठी नवरा स्वतःच्या जीवाची बाजी लावत नसेल तर तो नवरा कसला? कृष्णाला आयुष्यभर असं स्वतःला दोष देत जगताना मी तर नाही बघू शकत. आणि त्यासाठी मला आत्ताच काहीतरी करावं लागेल. ओ छोटे मालक, कृष्ण मेरे मालक. या रे वर. आता इथं कुणी बी थांबू नका. ही जर कोणाच्या अंगावर पडलं ना तर एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो. जावा तुम्ही सगळेजण. हो राया सर, हे तुमच्या बाबतीत घडू शकतं. जामदार सर, काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. बघू आज माझ्या नशिबात काय लिहिलंय. अरे ते वापर्स. अगं बाई, गेला मामा. हॅलो मामा. अरे माझी पर्स राहिली तुझ्या गाडीमध्ये. हा बघ बरं. ऐकू येतंय का?